नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सर्व मराठे म्हणत आहे पाटील जसं म्हणतील तसं। अहो पण नेमकं कसं आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत। कसं सर्व मराठे म्हणत आहे पाटील म्हणतील तसं, पण कसं तर पाहूया पुढे। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कसं तर पाटील म्हणतील तसं। कारण की मुंबईमध्ये गेले 4 कोटी मराठे आणि 4 कोटी मराठे गेले ते त्यांचे लेकर बाळ आणि बायको एवढे जाणून आपण दोघच जण धरणार आहे, नवरा बायको। तर 4 कोटी प्लस लेडीज 4 कोटी, 8 कोटी जरांगे पाटला मागे झाले। निस्ते फक्त मुंबईला गेलेले धरले आपण मित्रांनो। कारण की 8 कोटी जर मराठे जरांगे पाटलांच्या पाठीमागे, तर जरांगे पाटील जर म्हणले आणि ते तसे पण वाशीमध्ये म्हणलेले की पुन्हा परमनंट शिंदे साहेब सीएम राहणार। म्हणजे जर जरांगे पाटील म्हणले तर परत शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार। त्यामुळं जरांगे पाटील म्हणतील तसं। कारण की जर शिंदे साहेब म्हणले फडणवीस साहेबाला पाडा तर पाडला फडणवीस। त्यामुळं आता नाद करा पण जरांगे पाटलाचा करू नका। कारण की मराठी आता एक होत नाही आणि एक झाले तर कधी फुटत नाही। कारण की मराठ्यांना कधी पाठीमागून खंजीर खुपसाची सवय नाही मित्रांनो। कारण की त्यामुळं आता जर परत जर जरांगे पाटील जर म्हणले अजितदादा गण आमचा आहे मराठ्यांचा आहे, पण जर जरांगे पाटील म्हणले अजितदादाला घ्या खाली, लेवर चालली घ्या खाली अजितदादाला, तर पाडला अजितदादा खाली। त्यामुळं जरांगे पाटील म्हणतील तसं। कसं जरांगे पाटील म्हणतील तसं। कारण की आता ते छगन भुजबळ साहेब येवल्यातले पण मराठी म्हणत आहेत। आता छगन भुजबळ साहेबांना आम्ही भरपूर दिवस पाहुणा घेतला अंगावर, पण आता नाही घ्यायचा। त्याच्यामुळं जरांगे पाटला तसं पण छगन भुजबळ साहेब जरांगे पाटलावर खूप आरोप करतायत। त्याच्यामुळं आता यंदा तर बोलायची गरज नाही, तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगणार आहे। कारण की आता यंदा तर छगन भुजबळ साहेब खालीच येणार वरून। कारण की तिने मराठ्यांना छळलेलं आहे आणि आता इथून पुढं जे मराठ्याला त्रास देणार त्यांचं हेच हाल होणार। फक्त पाटील म्हणतील तसं। त्यामुळं सगळ्यात महत्वाचे आम्ही परत जरांगे पाटला साहेबांसारखं आम्ही आता फक्त बच्चू कडू साहेबांचं खूप आभार मानतो। कारण की त्यांनी मराठ्यांना पहिल्यापासून साथ दिलेली। त्याच्यामुळे आम्ही बच्चू कडू साहेबांना मराठे कधीच विसरणार नाही। त्यामुळं बच्चू कडूंच्या पाठीमाग सर्व मराठे भक्कमपणे उभे आहे। कारण की बच्चू कडूंनी मराठ्यांना खूप साथ दिलेली। त्याच्यामुळं मराठे बच्चू कडू साहेबांना कधीच विसरणार नाही। त्याच्यामुळं पाटील म्हणतील तसं। त्याच्यामुळं हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोल मराठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कारण की मराठ्यांच्या संदर्भात सर्व व्हिडिओ आपल्या सर्वात पहिले बोल मराठा युट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहे। आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही राजकारणामध्ये पुढे काय होऊ शकतं 2024 मध्ये। आणि आम्ही तर आता शिंदे साहेबाला कधीच विसरणार नाही। त्यामुळे शिंदे साहेबापर्यंत पोहोचलाच पाहिजे व्हिडिओ। कारण की आता पाटील म्हणतील तसं एकच नेता शिंदे साहेब, फक्त मुख्यमंत्री शिंदे साहेब की जय हो। धन्यवाद शिंदे साहेब। जरांगे पाटील म्हणतील तसं। कसं पाटील म्हणतील तसं। माया नादाला लागला की मी सोडतच नाही। छगन भुजबळ छगन भुजबळ तुला आरक्षण आणून दाखवून तरच मराठ्याच्या अवलाद सांगणार नाही। ठोकून सांगतो ओबीसी साठी मी खोटा ठोकलाय। तेरा तो गेम बजाना पड़ेगा।